काय आज विषय काय किती होय ते किती म्हणजे आज आमच्या आजी किती जेवाय घालायची आज आमची आजी असं विषय ती काय असतं मेलेल्या माणसांना जेवाय घालतात त्याला किती म्हणतात अक्षय तृतीयाचा मुहूर्त असतो तो आहे ना त्यासाठी चपाती आमरस कुरडे भात काय त्याच्यासोबत असेल ती खायला ते करतात मग ते पाहुणे येतात पाहुणं म्हणजे कोण ग आजीची लेकच ना कोणी पण असतं पण आम्ही आजीची लेक बोलावतो म्हणजे आमच्या आजीला मुलगी नाही तिची तिच्या बहिणीची मुलगी म्हणजे आमची पप्पांची मावस बहीण म्हणजे माझी मावस आत्या बोलावतो ती इथं कटपाळ राहते त्याच्यामुळे आत्या येते आज आत्यांना लहान मामांना जेवण आहे का नाही ओके चला पुढं कसं काय मम्मी कुठलं पदार्थ बनवते मी धावतो हळूहळू हा ते कसा झालाय आमची मम्मी इकडे राहणार काय विषय आता ही सगळं गोटाचं तुम्हाला नाही का मी धावलेलं सगळं गोट निघून गेलं दिसलं का ही काय कांद्याची पात कशाला लागायची कशाला अरे बेसन करायचे होय हा म्हणलं कोथिंबीर नाही काल मिळाली नाही हा 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 तेव्हा म्हणलं मग तेव्हा काय म्हणले बेसनात टाकून मस्त बेसन करायचं म्हणजे कोथिंबीर नाही म्हणून कांद्याची पात टाकायची मग आपल्या शेतकऱ्याला काय पण बेटे मौज गर्दी चालतंय मी चाललो का आता खाय आणतो ऊन होत चाललंय आणि उन्हाचं बाहेर नका निघू बाहेर ते 4 उगोश मग आता काय बी व्हायचं त्याच्यामुळे नका निघू बाहेर निवांत राहा घरात होय हे काय मी पण आता चाललोय रानात मला रानात जायचं आधी उन्हाच्या अगोदर वजी आणायच्यात झालं आता एवढं शेवटचं काम झालं की आंघोळ करायची ओके आज त्या मामा यायच्यात आणि तू बेसन त्यांना देणार आहे खायला मग हा ओ माय गॉड बोललीच खवाड झार हा पुढे म्हणून तुझ्या नांद्यात गुतते पण आमच्या नाही गुतत नांद्यात म्हणून आता मी केले बर हा तरी मग तुला काय अडचण नाही काय मला नाही काय भाऊ अडचण मला काय दिलं तर खाल्लं आपलं नाही तर आपलं कामाला गेलं पापड बंद तळ्यात आपलं कुरडे तळली ओ ही पापड आहेत काय रस केलाय मस्त पैकी आता भात बी केलाय छान पैकी आता म्हणलं बेसन सुक्क बनवायचं तुंडी लावायला काय आणि काय काय बनवलंय जाऊ का तुंडी लावायला रस फ्रीज मध्ये ठेवलाय थंड रस ठेवा ना फ्रीज मध्ये रसात नाही काय विषय पण ह्याच्यात कढईत काय भात ह्याच्यात काय दूधच असणार आहे मला वाटलंच तरी ही एक बनवले इकडं बेसन झालं आणि रस कुठे ठेवलाय वरच्या कप्प्यात ठेवलाय का आईने वरच्या कप्प्यात रस ठेवलाय ते आता मी नाही जाऊ शकत ते गोपीत आहे बाबा मस्तपैकी चालली बाबा आईची तयारी छानपैकी आहे ते काय झालंय आमच्या आत्याचं रानात काहीतरी काम आलंय त्याच्यामुळं आत्या अर्जंट गेली त्याच्यामुळे आत्याला यायला काही उशीर होईल पण आत्या म्हणली बाळ मी येते 12 वाजेपर्यंत तरी येते मी अगं आत्ता किती तुला सांग का मी आईला ह्याच्यात दिसा नाही की राई 5 मिनिटात तुझ्या मोबाईल मध्ये बघतो मी किती वाजलेत 11:14 झाल्याचं हा नाही काय अडचण ओके बनवतो तुझी तयारी चालू राहू दे मी आपला व्हिडिओ काढत जाईल नाही काय अडचण हा बर हाय बहिणींनो भावांनो हो का शरदचा पराक्रम बघितला का तुम्ही असं असतं आमच्यात हो का असं असतं आम्ही कसं काय आमचं म्हणजे पाणी रक्त पाताळ करतो ना हो का असं पाताळ असतं आमच्यात आणि ध्यानात नाही आमचं नाही सगळं नाही काय चाललंय तुझं काय सारखं ढवळायचं चाललंय र चांगलं काम करतोय तुला असं लय आवडतं र है ना अगं तुला उग काय विषय माहितीये का माझी जाणीव नाही वय कसं काय झालंय
चल मम्मी बाद झालं नाटक. तुझंच नाटक लय झालंय या. ही कसं काय रस थांब थांब आपण असं कर थोडस पिक्चर वाणी थांब थांब तरी ब्लर दिसतंय वाईच थांब हा आता क्लिअर दिसतंय ए चला मम्मी बाद झालं नाटक आता गाप कोणी येईन असे डायरेक्ट मला चपात्या बनवायच्या. चला ठेव का मग आता ठेवा ठेवा. ही कुठं ठेव चमचा चमचा आणि ती सगळं तसंच ठेवतात. ती झाकणी ठेवते थंड व्हाय ठेव. झाकणे चमचा ठेव ना. हं ते कसं काय चाललंय काम आमच्या. मला तर ना वैताग येतो अहो काय सांगायचंय. चला आता स्वयंपाक करते. राहिलेला स्वयंपाक करते ना आता. चपात्या करते. ओके खाली घेतलाय स्वयंपाक करायला. पाय दुखते तावावर उभा राहून करून करून. बर बाय. तुमचं कसं चाललंय स्वयंपाक कसा नाही सांगा. तिथं रेल्वेची कामं करतात माणसं ती आल्यात बरं का. त्यांची कामं कशी चालतात बघू आपण. बहुतेक लाईटच्या पोलचं काहीतरी काम चाललेलं दिसतंय असं. हा वरच काहीतरी करतात लाईटीचं. असं थांबवलंय रेल्वेवर आणि ते पोलचं काम करतात. त्याला फॉल्ट येते काय होतंय काय नाही ते काहीतरी करत असतात. आत्या मामा आले तिकडं आमचे. काय काय पूजेचे बाबा पूजाला असतं ना. सगळं मी मकाईचं त्यांच्या पणच केलं. चला झालं आता असतं मस्त वेगळे मामा ते आलेत. ओके ताकद बी एवढी नव्हती त्या दाडात निघाला बाहेर. नाही मग ताकद होती पण ते पहिले प्यायचं ते.